विसरवाडी पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर कारवाई, 9,36,000चा मुद्देमाल जप्त. नवापूर प्रतिनिधी. दिनांक 19 जुलै 2025 रोजी रात्री सुमारे 8 वाजता विसरवाडी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दारू तस्करीवर मोठी कारवाई करण्यात आली. दहिवेल येथून विसरवाडीच्या दिशेने एक पांढऱ्या रंगाची हुंडाई i20 कार क्रमांक GJ05CR 9360 अवैधरित्या विदेशी दारू वाहून नेत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सरपणी नदी पुलाजवळ नाकाबंदी लावली. नाकाबंदी दरम्यान संबंधित वाहन थांबविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला असता कारचालकाने पोलिसांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी तत्काळ जागरूकता दाखवून बाजूला होऊन जीव वाचवला. त्यानंतर चालकाने शासकीय वाहनास धाक देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहन जड वाहतुकीमध्ये अडकल्याने तो प्रयत्न अपयशी ठरला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 2 संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे: हेमंतकुमार धनसुखभाई राठोड, राहणार वलसाड, गुजरात; जैनील रमेश पटेल, राहणार मोठीवाकड, दमण. त्यांच्या वाहनाची झडती घेतली असता फक्त दमण विक्रीसाठी असलेली विदेशी दारू मोठ्या प्रमाणात आढळून आली. एकूण 9,36,230 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत झटापटीत एक पोलीस अधिकारी व एक कर्मचारी जखमी झाले आहेत. संबंधित प्रकरणी विसरवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 235/2025 अन्वये BNS 109, 132, 121, आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65/65, 108 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील, देविदास वडगुले, ASI रामचंद्र मोहाने, ASI मनोहर बोरसे, चालक पोलीस हवालदार कौतिक कोकणी, पोलीस नाईक शिवाजी वसावे आणि पोलीस शिपाई मनिंदर नाईक यांच्या पथकाने कार्यवाही केली. लोकसेवा न्यूज 24 तास.